सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी बनवते खूप छान टेस्टी पदार्थ आहे। तर त्याच्यासाठी मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा, तसंच 1 वाटी ताक मिश्रण आधी एकत्र करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी थोडासा कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तसंच अर्धा इंच आलं आणि लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत। थोडे ताजे तुरीचे दाणे, आता तर सर्वत्र तुरीचे दाणे येतात, म्हणजे तुरीच्या शेंगा म्हणजे दाणे असतातच अवेलेबल। अगदी घरातल्या 4 वस्तू घेऊनच हा पदार्थ बनवायचा आहे। सोपी आणि साधा आहे, पण चवीला खूप छान आहे, टेस्टी आहे। आता बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे, मिक्सरमधून बारीक करून घेतलं ते त्याच्यामध्ये मी व्यवस्थित टाकून घेते आणि त्याच्यानंतर मी त्याला मिक्स करून घेते। आधी मी 1 वाटी ताक टाकलेलं, आता व्यवस्थित फेटून घेते आणि जसजसं त्याच्यामध्ये ताक हवं आहे तर ताक टाकू शकता। समजा तुमच्याकडे ताक नाही तर तुम्ही दही वापरू शकता। दही तुम्हाला मी ताक इथे 2.5 वाटी वापरलेलं आहे, नंतर आधी 1 वाटी, नंतर 1 वाटी, नंतर अर्धी वाटी असं करून घेतलेलं आहे। दही तुम्हाला 1च वाटी लागेल, मीडियम हवं, खूप आंबट पण नको, खूप फिक्कं पण नको। ताक मी इथे मीडियमच घेतलेलं आहे। बघा व्यवस्थित फेटून घेते आहे। आता मी त्याच्यामध्ये फक्त 25 ग्रॅम म्हणजे थोडेसे मी ताजे वाटाणे टाकले, फ्रोझन पण वाटाणे चालेल असं काही नाही, नसेल तर नका टाकू बरं। आता याच्यामध्ये अर्धी वाटी जे ताक उरलं होतं ते पुन्हा टाकून देते आणि फेटून घेते। तसंच आता मी याला झाकून ठेवते आणि 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं याला पूर्णपणे। खूप साधा आणि सोपा पण टेस्टी पदार्थ आहे। बघा आता मी झाकून ठेवते, तोपर्यंत मी चटणीची तयारी करून घेते। चटणीसाठी मी घेतलेलं आहे थोडंसं कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, तसंच थोडंसं खोबरं किसलेलं आणि फुटाणे घेतले, तुम्ही डाळवे घेऊ शकता। अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। या मिश्रणाला सर्व मिक्स करून घ्यायचे। तुम्ही दही किंवा लिंबू दोन्हीपैकी एक वापरू शकता। मी याच्यामध्ये थोडं ताकच वापरलेलं आहे, अर्धी वाटी ताक घातलेलं आहे, छोट्या वाटीने 1 वाटी। बघा आता चटणी छान तयार झाली हिरवीगार। याच्यासाठी आता मी समोर तडका तयार करायला घेते। बघा तोपर्यंत 10 मिनटं ते इडलीचं तयार होत आहे छान मिश्रण। बघा याच्यामध्ये आता मी तेल घेतलं 4 चमचे, कारण मला अर्धा तडका इडलीच्या मिश्रणात पण टाकायचा आहे। त्याच्यासाठी मी 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 चमचा मोहरी टाकली, थोडासा कढीपत्ता आणि वाळल्या 3 मिरच्या घेतल्या, त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। आता याला व्यवस्थित होऊ देते आणि थोडा हिंग टाकते आणि हो, चटणीच्या वरती थोडी हळद ठेवली आहे, त्याने आणखी हिरवागार तुमचा घट्ट कलर आणखी छान दिसतो म्हणून। आता मी अर्धा तडका याच्यात टाकते आणि अर्धा तडका भिजवलेल्या मिश्रणामध्ये टाकते, जे मी आधी तयार करून ठेवलेलं आहे। तर बघा आता हे छान मस्त होऊन आलेलं आहे। 10 मिनटंच ठेवलं आहे, 10 मिनटाच्या वरती केव्हा पण घाईचं तुम्ही करू शकता आणि खूप छान होतं। आता मी याला फेटून घेते, तोपर्यंत मी एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवते। तुमच्याकडे इडली पात्र असेल तरी चालेल। आता मी व्यवस्थित याला फेटून घेतलं आणि हो, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचाच मी सोडा वापरणार आहे। तुमच्याकडे इनो असेल तर इनो पण वापरू शकता। तर आता बघा मी थोडी हळद टाकते, जास्त नाही, अगदी किंचित हळद टाकलेली आहे, अर्धा चमच्यापेक्षा पण कमी घेतलेली आहे। तर बघा आता मी पाणी ठेवते पॅनमध्ये आणि तुम्ही या इडलीच्या याच्यात तुमच्याकडे जर बाजरीचं नसेल पीठ तर तुम्ही ज्वारीचं पीठ घेऊ शकता, प्रमाण सारखंच ठेवा। आता बघा इडलीच्या मी याला पात्राला आता थोडं तेल लावून घेते आणि आता मिश्रण पाणी गरम झालेलं आहे, मिश्रण सोडा घालून आणखी 1 वेळा फेटून घेते। थोडं किंचित त्याच्यावर पाणी टाकते, असं कुणकुण असं पाणी टाकते, म्हणजे त्याने छान असं सोडा मिक्स करताना चांगला स्पॉंज येतो म्हणून। आता फेटून घेते व्यवस्थित, 1 चमचाच मी सोडा घेतलेला आहे। आता बघा पॅनमध्ये मी आता इडलीचं मिश्रण टाकते, जास्त वेळ लागत नाही आणि खूप छान होते। जर तुमच्याकडे तुरीचे दाणे नसेल तर तुम्ही नुसते वाटाणे वापरू शकता आणि तुम्हाला थोडा कांदा घालायचा हिरवा तरी तो मिश्रणासोबत तुम्ही बारीक करू शकता। टेस्टमध्ये खूप छान येते। 10 मिनटानंतर बघा किती छान इडल्या तयार झालेल्या। मी तुम्हाला काढून पण दाखवते, अगदी सॉफ्ट आणि छान आणि चवीला पण इतक्या टेस्टी लागतात ना। बघा जशी जाळी दिसते आहे तशीच मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते, पूर्ण आधी काढून घेते, तोडून दाखवते मी एक तुम्हाला। बघा किती छान झटपट होते, 10 मिनटात घरातल्याच 4 वस्तू घेऊन करायची आहे। खूप छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये कशी वाटली। तर बघा किती सॉफ्ट आणि छान आहे। थँक्यू सो मच।